अध्याय 5 श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच. शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहुभूषणे सर्पांचे शिरी शोभतसे, मुकुट चंद्रांचे खड्ग पाश हाती शोभे, सवे श्वान तोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभित यात शंभू मार्तंडा. समस्त देवांते आज्ञापित, यावे आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्र वाहनांसहित. मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून, देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कसुरी. त्यावेळी मार्तंड भैरवासी कार्तिक उवाच. हा मयुराचे वाहने आरुढले, शक्तीसहित बैसले, नीलवर्णी कवचे शोभले, ते वीर सैनिक माझे ऐरावता परी. आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले, दवानल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गर्जती, ते यमदूत असती, निरंतर मांस भक्षण करती, ते सैन्य नैऋत्याचे. चंचळ पास हाती मिरवत, ते सैन्य वायूचे, ध्वज पताका हाताशी हातात, ते वीर वरुणाचे. कांचन अंकुश सोज्वली, ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवीत, ती सेना गजाननाची. शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची, ती सप्त अश्वरथी शोभती, ते सैन्य जाणावे सूर्याचे. अश्व गज हंसा सारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे दळ. शंख चक्र गदा हातातील, सेना विष्णूची निघाली. सनत कुमार वाचा. देवसेना घेऊन सारी, वदावया मल्ल त्रिपुरारी, निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव. थोर सैन्य देखुनी भयातुर दूत खुनी, आले मल्लासुरापासी धावोनी, सांगती सैन्य वर्णन तयाला दूत वाच. हा सैन्य आले जी असंख्यात, दाही दिशा व्यापिल्या अद्भुत, प्रदीप्त शस्त्रे असे झळकत, आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच. हा काय वर्णिता तुम्ही सैन्यासी, आम्ही जाणतो शिवासी. वृषभवाहन असे त्याशी, भस्म गज चर्म परिधान करीत, असे अंगी तया सर्पांची भूषणी, असे संपत्ती त्याची जाणे. आम्ही काय युद्ध खेळणे, दैत्य हो मारा या दूताशी. सनत कुमार उवाच. हा दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जाऊनी, मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी, भयभीत मानसी झाला. मग विराते पाचारोनी, रथ अश्व देवोनी, बहुत सन्माने करोनी, युद्धास तयार करीतसे सुरा देवोनी, असुरासी देता झाला ऐरावताशी. देतसे सुरपाती गजाशी, दैत्य त्या महावीराशी, अमर मल्ल हाताशी. तांबूल दैत्य वैरियाशी, जय मंगल तो अश्वाशी. नरध्वंसन दैत्य तो बोलाविता झाला धुम वक्रास, शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास. सुरासन अश्वी जिव्हास, एक एक दुर्धर दुष्ट असती. जय इंद्रनील मकर तुंडास, खड्गवीरा खड्ग दुष्टास. नांगरधारी वक्रदंत शुंड हस्तास, बोलाविता झाला या अवधिया दैत्याशी. वस्त्रे अलंकार तांबुलेशी, पूजिता झाला सुवचनेशी. मल्लासुर दैत्य राज तो, आज्ञा देता झाला तयासी. त्वरा करा संग्रामाशी, आपणही आरुढला इंद्र रथाशी. शस्त्र अस्त्र परिपूर्ण, मल्ल तेजे असे दीर्घ होते, दैसा दीप विझता वाढत, तैसा दैत्य राज भासत, मिरवत असे दुस्सहपणे. तैसाच मनी दैत्य शोभत, गजस्कंधी आरूढ होत, शस्त्रे चामरी विराजित, उल्हासित मल्लबंधूस. दैत्य शिवहनादी गर्जती, तेने गिरिकंदरे दणानती, यक्ष किन्नर शिखरे सोडिती त्या पर्वताची. त्या वस्तीचे ठाई तत्पर, ऐकोनी सैन्य घोष भयातुर, हो निया नारी नर गमन करीते झाले तिथून. आता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास, जे बोलिला व्यास. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री गुरु माऊली विरचित. प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचम अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.